न करिता खास आपल्या कलागुणांना वाव देत झेप घेणारे व्यक्तिमत्व आपलं मनोगत या प्रसंगी आपण व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. जय शिवराय सर्वांना. जास्त वेळ मी घेणार नाहीये. ऍक्च्युली मला थांबायचं होतं बराच वेळ, अजून थोडा वेळ, पण मुंबईला माझी शूट आहे आणि मला लगेच निघायचं आता. तर म्हणजे आता शूट चालूच होतं, मी शूट वरतून इकडे आलेलो आहे. युजली मी फंक्शन्सला जात नाही म्हणून, तर म्हणजे बरेच आता वर्षापासून मी सोडून दिलेले आहे, कारण शूटिंगमुळे पण टाइम भेटत नाही आणि इतर कारणामुळे मी फंक्शन्सला जात नाही. तर पौर्णिमा ताई ताईच आहे, म्हणजे नुसतं म्हणायला ताई म्हणत नाही, तर खरीच ताई आहे. आणि पौर्णिमा ताई ज्यावेळेस बोलवत आहेत त्यावेळेस जावंच लागतं. आणि पौर्णिमा ताईंनी मला म्हटलं की असा असा एक फंक्शन आहे, तिकडे यायचं आहे. तर रश्मीवीर मॅडम ते महाराष्ट्राची वाघीण जे नाव यांनी सांगितलं मला, तिथेच मी म्हणलं की काहीतरी वेगळं वाटतंय, तर आपल्याला ह्या फंक्शनला जायला पाहिजे. आणि मी आलोय आता मुंबईवरून. तर रश्मीवीर मॅडमला मी आज पहिल्यांदाच बघतोय आणि आज पहिल्यांदाच भेटलो मी. तुमचं काम बघितलं मॅडम, फॅन्टॅस्टिक असं काम करताय तुम्ही, खूप छान काम करताय. तर तुमच्या कामामध्ये मला पण बोलवत जा डेफिनेटली. माझी जिथे मदत लागेल तिथे मी करेल. आणि खूप छान असं काम करताय ते. महाराष्ट्राची वाघीण हा कॉन्सेप्टच मला खूप आवडलेला आहे. आणि ज्या एज ग्रुपमधल्या वेगळ्या वेगळ्या व्यवसायामधल्या तुम्ही लेडीज इथे त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला सर्वांना. म्हणजे मी बघत होतो 10th पण होती, 9th होती, देन सम एजेड लेडीज वर ऑल्सो देअर. तर सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म दिलं. मला माहिती आहे की आम्ही ज्यावेळेस कॅमेरा पुढे असतो तर किती हार्ड असतं ते काम करणं. आणि ज्यावेळेस तुम्ही या सगळ्यांना येऊन एक फंक्शन घेता, मोठं फंक्शन घेता, त्याच्या मागचं हार्डवर्क खूप आहे, ते मला माहिती आहे किती हार्डवर्क आहे. तर हॅट्स ऑफ टू यू रश्मीवीर मॅडम. ॲज अ रश्मीवीर ना, ओके, रश्मीवीर मॅडम. आणि पौर्णिमाताईबद्दल काय सांगायचं की पौर्णिमाताई तर खूप म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेल, एव्हरीडे त्यांचे काही ना काहीतरी पोस्ट असतातच. प्रत्येक कार्यक्रमाला पौर्णिमाताई जात असतात. आणि पौर्णिमाताईला कधीही फोन केला आपण कार्यक्रमासाठी म्हणा किंवा काही हेल्प लागत असेल तर त्या कधी पण रेडी असतात. म्हणजे त्यांनी आजपर्यंत असं म्हणलं नाही की नाही नाही मला जमणार नाही म्हणून. भले ते करू नाही करू दॅट इज अ सेकंड पार्ट, पण ते पण माझ्यासाठी तर नाही, कारण काय आहे की आता मी जेवढे पण लेडीज बघितले ना ज्यांनी त्यांनी इंट्रोडक्शन दिलं ना, तर त्यांचं सगळ्यांचं सीधी बात नो बकवास होते. कारण मी आतापर्यंत एवढ्या फंक्शन्सला गेलोय पहिले, तर त्याच्यामध्ये कसं असतं की खूप मॅनिप्युलेट करतात, असंच बोलायचं तसंच बोलायचं. पण ह्या पहिल्यांदा मी फंक्शन असं बघतो की ज्याच्यामध्ये सीधी बात नो बकवास. ती एक मुलगी होती 12वीची मला वाटतं, ती आली, तिने तिचं नाव सांगितलं, मला ओके बस झालं, बाकीचं तुम्हाला काही समजून घ्यायचं ते समजून घ्या. तर विच इज व्हेरी गुड. मला खूप छान वाटलं. मला अजूनही थांबायचं होतं, प्राईज डिस्ट्रीब्युशन पर्यंत थांबायचं होतं, बट डेफिनेटली माझं शूट्स आहे तर त्यामुळे मला जावं लागेल. आणि लव्ह यू ऑल गाईज आणि लव्ह यू ताई. रश्मीवीर मॅडम खूप छान काम करताय तुम्ही, असंच करत राहा. अविनाश सर आमचे जुने मित्र आहे, त्यांना पण जसं यांनी म्हणलं की खूप सारे अवॉर्ड्स आहे आणि खूप सारे अवॉर्ड्स सारी घेत असतात ते. तर सर तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या. मॅडमला तर काय बोलायची गरज नाही मॅडम. हो हो म्हणून तर हो आई लव यू मॅडम. आई तर मॅडमच्या बद्दल काय बोलायचं, तर मॅडम तर तुम्हाला रोज टीव्ही वरती दिसत असतात आणि मॅडमचं काम खूप छान आहे. आणि म्हणजे ह्या कार्यक्रमाला जे महाराष्ट्राची वाघीण आहे शी इज परफेक्ट की तुम्ही यांना ॲज अ चीफ गेस्ट बोलवलं. आणि अजून एक व्यक्तीचं मी नाव घेऊ इच्छितो की ज्याच्यामुळे मी अजून एवढ्या वेळ थांबलो. आय वॉज व्हेरी इम्प्रेस अँड दॅट इज हर. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. म्हणजे मी एवढे कार्यक्रम बघितलेले, उत्तम कार्यक्रम केलेला आहे तुम्ही, उत्तम कार्यक्रम केलेला आहे. माझा पुढचा कोणता कार्यक्रम असेल तर डेफिनेटली आय कन्सिडर यू. कारण त्यांच्यामुळे म्हणजे कसा असतो की अँकर जो असतो, हा अँकर जो असतो तो बांधून ठेवतो की बाबा अँकरनी जर व्यवस्थित नाही केलं तर लोक बोर होऊन निघून जातात. पण तुमच्यामुळे आज सगळीकडे बसलेले काय तुमचे ते डायलॉग्स वगैरे वा जबरदस्त. मी रेकॉर्ड केलेले, कुठे ना कुठे तरी मी वापरेल ते. ओके, थँक्यू. जास्त वेळ घेतला तुमचा. लव्ह यू ऑल. ठीक आहे, थँक्यू.